हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. नेहमीच तेलकट भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि आरोग्याच्या दृष्टीने पण जास्त तेल खाणं काही चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे खूप कमी तेलात आपण भाजी बनवणं याची सवय लावायची आता. तर चला, मी तुमच्यासोबत मटर पनीरची भाजी खूप कमी तेलात कशी बनवायची याची रेसिपी शेअर करते. तर रेसिपी पूर्ण पहा. येथे आपण आता सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया. येथे कच्चा कांदा कापून घेतला, 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. येथे वाटाणे इतके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि पनीरचे तुकडे करायचे बाकी आहेत. आता आपण मसाला बनवतोय. तर कांदे लसूण टाकलेला आहेत मिक्सरच्या भांड्यात. एक टोमॅटो कापून टाकलेला आहे. छोटासा अद्रकचा तुकडा धुवून स्वच्छ त्याला टाकलेला आहे. येथे आता अंदाजाने इतकं खोबरं मी त्याच्यात टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्व मिश्रण बारीक दळून घ्यायचं आहे. हे बघा, असं दळून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवायची. त्याच्यात आता खूप कमी तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही आहे. इथे बघा, अर्धी पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल कोमट तापलं की त्याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. आपल्याला खूप कमी तेलात भाजी बनवायची आहे. ते जिरं तळतळलं की त्याच्यात टाकायचं आहे 1 चमचा बेसन पीठ, जेणेकरून आपली भाजी मस्त पौष्टिक पण होईल आणि थोडीशी भाजीला रस्याला थोडासा घट्टपणा येईल. असं 1 चमचा बेसन पीठ टाकायचं. त्याला अर्धा मिनिट तेलात फ्राय होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण दळून घेतलेला मसाला तेलात टाकून द्यायचा, मिक्स करायचा. आता हे मिश्रण आपल्याला कमी आचेवरती किंवा मिडियम आचेवरती 5 मिनिटापर्यंत तेलात परतवत राहायचं आहे. कंटिन्यू तेलामध्ये त्याला असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली चिपकणार नाही. कारण आपण खूप कमी तेलाचा वापर केला आहे, तर तो असा चिपकू शकतो. बघा, असं दिसेल तरी काही हरकत नाही आहे, परंतु आपल्याला कमी तेलात भाजी कशी बनवायची ते बघायचं आहे. मस्तपैकी मसाला आपण आता फ्राय करून घेतला आहे. त्याने आजूबाजूला तेल सोडलेलं आहे. जेव्हा तेल सोडेन तेव्हा आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत. जे पण मसाले असतील आपल्याकडे, पनीर मटर मसाला असेल तो टाकायचा. माझ्याकडे तो नव्हता, मी फक्त घरगुती मसाला टाकलेला आहे. 1 चमचा घरगुती गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर याच्यात ॲड केलेली आहे. मसाल्यांना 1 ते 2 मिनटं कमी आचेवरती परतवून घ्यायचं आहे. कमी आचेवरतीच परतवायचं, जास्त गॅस करायचं नाही. जोपर्यंत मस्त घरात खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला फिरवत राहायचं आहे. मग त्याच्यात टाकायचे आहेत धुवून घेतलेले वाटाणे. वाटाण्यांना पण मस्त मिक्स करायचं आहे. 1 ते 2 मिनटं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात पाणी टाकून द्यायचं. आता इथं पाणी आपण आपल्या अंदाजानुसार टाकायचं. आपल्याला कमी जास्त पातळ घट्ट हवी असेल त्या अंदाजाने आपण त्याच्यात पाणी टाकायचं. इथं मला थोडी पातळ रस्याची भाजी हवी होती म्हणून मी पाणी थोडं जास्त टाकलं आहे. येथे पनीरला स्वच्छ धुवून घेतलं आणि कापून घेतलं. पनीरला फ्राय करायचं नाही आहे, पनीर आपण नंतर टाकणार आहोत. येथे आता आपल्याला अंदाजानुसार पाणी टाकायचं. भाजीला मस्त उकळ येऊ द्यायचा. स्वादानुसार मीठ टाकायचं. भाजी पूर्ण 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायची. मस्त आजूबाजूला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची आणि मग नंतर शेवटी पनीरचे तुकडे टाकायचे. शेवटचे जेव्हा 5 मिनिटं उरतात ना, तेव्हा पनीरचे तुकडे टाकायचे आणि 5च मिनिटं त्यांना भाजीमध्ये शिजू द्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. आपण जर आधीच टाकून ठेवले पनीरचे तुकडे तर ते तुकडे पूर्ण असे कडक येतात, रबरासारखे होऊन जातात. त्याच्यामुळे ही ट्रिक कायम लक्षात राहू द्यायची. पनीर शेवटी टाकायचं. भाजी आपली आता शिजून तयार आहे. मस्त कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजी आता तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तर साधी सिंपल कमी तेलात पनीर मटरची भाजी आपली बनवून तयार आहे. जर आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. खा प्या स्वस्त रहा. बाय बाय.